विद्यार्थ्यांनो, कधी तुमच्यासोबत असं झालंय का? रात्रभर जागून अभ्यास केला, पण दुसऱ्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर मेंदू रिकामा वाटतो. मेहनत केली तरी काहीच लक्षात राहत नाही. जर हे खरे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी सांगणार आहे असे 10 मेमरी हॅक्स जे 90% विद्यार्थ्यांना अजिबात माहीत नाहीत. आणि हे वापरले तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. ज्यामुळे अभ्यास पटकन लक्षात राहील, ताण कमी होईल, मेंदू ताजातवाना राहील, सक्रिय राहील, परीक्षेत आत्मविश्वास वाढेल. 1. वेळापत्रक बनवा व ते अंमलात आणा. टाइम टेबल म्हणजेच यशाचं शस्त्र आहे. हे फक्त लिहून ठेवलं की मनातला अर्धा ताण गायब होतो. 2. उरलेले दिवस मोजा. परीक्षेला किती दिवस उरले आहेत ते कागदावर लिहा. मनावर ताण न घेता व्यवस्थित नियोजन करा. 3. सूत्र 5 वेळा वेगवेगळ्या आवाजात बोला. मेंदू वेगळेपणाला पटकन पकडतो. हसून म्हणा, गाणं म्हणून म्हणा, पण फोकस करून म्हणा. सूत्र कायमच लक्षात राहील. अभ्यासाआधी 2 ग्लास पाणी घ्या. 4. पाणी म्हणजे मेंदूचं इंजिन आहे. पाणी प्यायला लक्ष 100% वाढतं. 5. कठीण शब्द गोष्टीत बदला. कितीही अवघड शब्द असला तरी त्याची छोटी गोष्ट करा. गोष्टी मनात कायम राहतात. 6. वाचून लगेच लिहा. फक्त वाचन उपयोगाचं नाही, तर ते लिहिल्यावरच तो विषय वाचून कायमचा पक्का होतो. 7. दर 30 मिनिटांनी पोझिशन बदला. सतत एकाच जागी बसल्यावर मेंदू थकतो. मध्येच उभं राहा, थोडं चालत राहा, एकदम फ्रेश वाटेल. 8. सकाळी कठीण टॉपिक वाचा. सकाळ म्हणजे ब्रेनची गोल्डन टाईम. त्यावेळी सगळ्यात कठीण विषय सोपा वाटतो. 9. रंगीत पेन वापरा. रंगीत पेन मेंदूला व्हिज्युअल सिग्नल देतात. लाल, निळा, हिरवा. जेवढा रंगीत अभ्यास तेवढेच ते पटकन लक्षात राहणार. 10. रात्री उशिरा नवीन विषय शिकणं म्हणजे मेंदूवर ओझं टाकणं. त्यावेळेला फक्त रिव्हिजन करा. सकाळी ताजेतवाने मेंदू सगळं लक्षात ठेवेल. मित्रांनो, यश फक्त मेहनतीवर नाही तर स्मार्ट मेहनतीवर अवलंबून असतं. तुम्ही ह्या 10 मेमरी हॅक्स वापरायला सुरुवात केली तर परीक्षा तुम्हाला घाबरवणार नाही, उलट तुम्हीच तिला हरवाल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहीत असायलाच हवं. मग आजच कमेंटमध्ये श्री गणेशा लिहून सबस्क्राईब करून अभ्यासाला सुरुवात करा. आणि अजून अशा स्टडी टिप्स, मोटिवेशन आणि एक्झाम हॅक्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.